केले आणि माझे पूर्ण दिवस जवळजवळ आपल्या गावातच गेले आणि प्रत्येक घटक मला ओळखणार आहे. आणि मी जेव्हा रिटायर झालो तेव्हा मला नाईक सरांचा फोन आला की बाबा रिकव्हरी फार मागं पडली, थोडं लक्ष द्या. आणि मी नोव्हेंबर 22ला पुढे फिरलो, रिकव्हरी बद्दल फिरलो. 25% रिकव्हरी 75% नेली आणि पुढे निवडणुका लागल्या. 2023ला निवडणुका लागल्यामुळं लोकांना शेतकऱ्यांना वाटतं काहीतरी घोषणा होईल, याच्यामुळे आपली थोडी रिकव्हरी मागं पडलेली आहे मॅडम. आणि आपली रिकव्हरी पण होईल, पण शासनाच्या थोड्या काही धोरणामुळे रिकव्हरी मागं पडलेली आहे. आणि बँकेचं तसं काही कारण नाही इथून हरवण्याचं. बँक आपली प्रॉफिटमध्ये आहे, बँकेचं डिपॉझिट चांगलं आहे, बँकेचे ऍडव्हान्सेस पण चांगले आहे आणि बँकेचे मागच्या वर्षी 6 कोटी डिपॉझिट वाढलेलं आहे. आणि इथं जवळ 2 किलोमीटर अंतर 3 किलोमीटर अंतरावर पतसंस्था आहे आणि लोक आपल्याकडून प्रॉब्लेम घेतात, पतसंस्थेमध्ये पैसे ठेवतात आणि कालांतराने ते मागं पुढे होतं, भरतात लोक पैसे भरत नाही असं नाही. आम्ही लोकांकडे जातो, 4-2 दिवस ते मागून घेतात, नाही पैसे पूर्ण भरले तर व्याजासह रिन्यू करतात आणि माझं पूर्ण सहकार्य बँकेला आहे आणि अजूनही आहे. जेव्हा जेव्हा आईरे सर मला फोन करतात का आपल्याला रिकव्हरीला जायचं आहे, तर तेव्हा मी पूर्ण वेळ देतो, अजूनही पूर्ण वेळ देतो. ते समोर आहेत, ते समोर कोण सांगितलं असेल त्यांनी, पण माझी एकच विनंती का बँकेला कोणतं असं ठोस कारण नाही की बाबा वाकडी ही चितळीमध्ये मर्ज करावा असं. माझ्या गावकरच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर ही बाजारपेठ उद्ध्वस्त होईल. वाकडी गावची फार मोठी बाजारपेठ आहे आणि आज मॅडम तुम्हाला जर सोयाबीनचं जर तुम्ही आज ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये सोयाबीन पीक जर करायला आलं तर इथं व्यापारी लोक आहेत, एकेकाचे जवळजवळ 15-15, 20 आठवडे असतात आणि एकटा माणूस हँडल नाही करू शकत मॅडम. आपल्याकडे मॅनपॉवर कमी आहे आणि ऑफिसर असतो, काही टायमा डेप्युटेशनला जावं लागतं आणि बँक मॅनेज शेतकऱ्यांनी नाही, हे किती काम करणार आहे. आगमाने साहेबांना आपण मी कॅशमध्ये होतो आणि कसं असतं लोकांना पैशाची चंचल असते, लोकांना जास्त वेळ उभा राहत नाही कारण की जास्त उभा राहते पुढचे काम असतात. आणि जर आपण पैशाच्या लाईनला उभं राहिलो आणि लस थोडा डिले झाला तर लोक काय करतात, चिडचिड करतात. समोरच्या मात्र काय ट्रान्सफर मारू का आरटीजीएस मारू का कॅश करू, ही त्याची गंमत होऊन जाते. तर आपण मॅनपॉवर वाढवा, बँक तिथे ठेवा, तुम्ही 1 वर्ष लोकांना संधी द्या, 1 वर्ष संधी द्या आणि 2026 नंतर तुम्ही तो निर्णय घ्यायचा, तो निर्णय घेऊ शकता, तो निर्णय तुम्ही घेऊ शकता. पण बँक आज ही वाकडी गावची बाजारपेठ उद्ध्वस्त करू नये अशी माझी तुम्हाला विनंती आहे. थँक्यू मॅडम.